नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र एमसी सीईटी एक्झाम 2026 याबाबतची नवीन अपडेट आलेली आहे. नोटीस आलेला आहे सीईटी सेल कडून. ऑनलाईन एडिट विंडो आपल्याला आता सुरू होणार आहे. तर नक्की काय आहे बातमी ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. चला तर मग बघूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसीसीटी एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स. यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यूज मिळणार आहेत. सोबतच फुल सिलेबस नोट्स मिळतील जे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकाल. फुल सिलेबस मॉक टेस्ट असणार आहे, फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज असणार आहे आणि सोबतच लॅपटॉप आणि वेबवे सुद्धा आहे. आपली जी बॅच आहे ती येत्या 2 मार्चपासून सुरू होते आहे आणि याची फीज आहे 2999. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकतात. चला तर मग जाणून घेऊया बातमी. तर अशा पद्धतीची बातमी सीईटी सेलने दिलेली आहे की इम्पॉर्टंट नोटीस, एडिट फॅसिलिटी फॉर MCA अँड MHMCT CET 2026. For academic year 2026 and 27, the state common entrance examination cell has received numerous requests for the candidate to correct mistakes made during the CET registration. तर जे कॅन्डिडेट्स त्यांच्याकडे त्यांना भरपूर रिक्वेस्ट आलेले आहे की ज्यांची करेक्शन मिस्टेक झालेले आहेत एक फॉर्म एडिट करत असताना त्यांच्यासाठी हे आहे ऑनलाईन एडिट विंडो त्यांनी दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्ही कॅन्डिडेट नेम, डेट ऑफ बर्थ, फोटोग्राफ, सिग्नेचर आणि जेंडर हे एडिट करू शकता. ठीक आहे, हे करेक्ट करू शकता. पण तेच लोक करू शकतात ज्यांनी रजिस्ट्रेशन फॉर्म पूर्ण फिलअप केलेला आहे आणि एक्झामिनेशन फीस सुद्धा पेड केलेली आहे. तर ही विंडो जी आहे ती 26 फेब्रुवारी 2026 ते 28 फेब्रुवारी 2026 म्हणजे 2 दिवसासाठी असणार आहे. आणि त्या दरम्यान कॅन्डिडेटला लॉग इन करून त्यांच्या अकाउंटमधून तुम्हाला नेसेसरी करेक्शन्स करायचे आहेत. या व्यतिरिक्त कुठलेही करेक्शन्स होणार नाहीये. त्यामुळे उद्या म्हणजे 26 तारीख उद्याची आहे, त्यामुळे उद्यापासून ते अवेलेबल होणार आहे 28 तारखेपर्यंत, म्हणजे शनिवारपर्यंत. त्यामुळे 2 दिवसात तुमचे काय आहे कॅन्डिडेट नेम, डेट ऑफ बर्थ, फोटोग्राफ, सिग्नेचर, जेंडर हे काही तुम्हाला एडिट करायचे असेल तर तुम्ही करू शकता. कॅन्डिडेट नेममध्ये बहुतांश लोकांचा असं कन्फ्युजन झालं होतं की आपलं आधार कार्ड नेम टाकायचं की जसं मार्कशीट्सवर असे तसे. तर तुम्ही त्याबद्दल सुद्धा त्यामध्ये जर का तुम्हाला 10th मार्कशीट आहे त्याच्यानुसार पण तुम्ही टाकू शकता. तर ते ज्यांना थोडं कन्फ्युजन होतं त्याबद्दल ते सुद्धा कॅन्डिडेट नेममध्ये अशा पद्धतीने करू शकतात आहे. तर ही झाली नोटीस जी सीईटी सेलने दिलेली आहे. तर एकदा परत मी सांगते, 26 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही हे ऑनलाईन एडिट विंडो ओपन असणार आहे. तर तुम्ही त्याबद्दल ते करू शकता आहात एडिट. ओके. आणि तिथून आपल्याला आपल्या ज्या अकाउंटवरून आहे ते लॉग इन करायचं आहे आणि तिथनंच आपल्याला हे सगळं एडिट करता येईल आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने दिलेले आहे 26 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी अशा पद्धतीने तुम्ही एडिट विंडोचा फायदा घेऊन हे करू शकता. कॅन्डिडेट्स हु आर सक्सेसफुली कम्प्लिटेड, तर तेच कॅन्डिडेट करू शकतात ज्यांचे रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालेलं आहे आणि एक्झामिनेशन फीज पेड झालेली आहे. ओके. तर ही होती बातमी सीईटी सेलकडून. तर आपल्याला माहिती आहे MCA CET एंट्रन्स एक्झामचे 4 सब्जेक्ट्स आहेत: मॅथमॅटिक्स, कम्प्युटर कॉन्सेप्ट, लॉजिकल ॲबिलिटी, जनरल इंग्लिश. मॅथमॅटिक्सचे आपल्याला 30 प्रश्न विचारले जाणार आहेत 60 मार्कांसाठी. कम्प्युटर कॉन्सेप्टचे आपल्याला 20 प्रश्न विचारले जाणार आहेत 40 मार्कांसाठी. लॉजिकल ॲबिलिटीचे आपल्याला 30 प्रश्न विचारले जाणार आहेत 60 मार्कांसाठी आणि जनरल इंग्लिशचे आपल्याला 20 प्रश्न 40 मार्कांसाठी विचारले जाणार आहेत. टोटल 100 प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत 200 मार्कांसाठी आणि आपला पेपर कधी असणार आहे 30 मार्चला असणार आहे. 30
मार्च 2026ला. त्यानंतर आपल्याला मी तुम्हाला सांगितलं होतं डेली स्ट्रॅटेजी तुम्हाला काय वापरायची आहे. तर 3 तास तुम्हाला मॅथ्सला द्यायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट द्यायची आहेत, प्रॅक्टिस करायचे आहेत क्वेश्चन्स है ना. त्यानंतर 2 तास तुम्हाला रिझनिंगला द्यायचे, त्यामध्ये सुद्धा मॉक टेस्ट देऊन सेक्शनल मॉक टेस्ट जी असते ती देऊन तुम्हाला प्रॅक्टिस करायचे क्वेश्चन्स. त्यानंतर इंग्लिश आणि कम्प्युटर कॉन्सेप्ट यामध्ये सुद्धा तुम्हाला 1-1 तास देऊन तुम्हाला मॉक टेस्ट आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. एकंदरीत तुम्हाला जे मार्क्स गेन करायचे आहे ते इंग्लिश आणि कम्प्युटर कॉन्सेप्टच तुम्हाला मार्क गेन करून देऊ शकतो. त्यामुळे यावर जास्त फोकस करा. अशा पद्धतीने 6 ते 7 तास तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि हाच डेली रुटीन तुम्हाला ठेवायचा आहे. तेव्हा जाऊन तुम्हाला 170 जे तुमचं टार्गेट असेल ते तुम्ही अचीव करू शकाल आणि एक टॉपचं कॉलेज तुम्ही मिळवू शकाल. ठीक आहे. पण सेक्शनल मॉक टेस्ट सोबतच तुम्हाला फुल लेंथ मॉक टेस्ट पण देणं भरपूर आवश्यक आहे. कारण फुल लेंथ मॉक टेस्टमध्ये एकंदरीत 90 मिनिटे तुम्हाला तसंच बसावं लागतं आणि चारही विषयाचे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतात. त्यामुळे एकंदरीत तुम्हाला प्रॅक्टिस होते आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही वेळेसुद्धा मॅनेज करू शकता. तर ते एकदा मॉक टेस्ट तुम्ही देत चला, त्यांनी तुम्हाला खूप फरक पडणार आहे. आमची नवीन बॅच येत्या 2 मार्चपासून सुरू होते आहे आणि ऑनलाईन मोड असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता आणि याची जी फीस आहे ती आहे खास तुमच्यासाठी 2,999 असणार आहे. बॅच डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छिते की मीडियम जे आहे ते इंग्लिश आणि मराठी आहे. टोटल लेक्चर तुम्हाला 2 ते 3 ॲज पर रिक्वायरमेंट मिळणार आहे. सोबतच रेकॉर्डेड लेक्चर्स जे आहेत लाईव्ह लेक्चर जर का तुमचे मिस झाले तर तुम्हाला ते अवेलेबल करण्यात येईल. ते रेकॉर्डेड फॉर्ममध्ये असतील आहे. स्टडी मटेरियलमध्ये आपल्याला प्रिंटेबल फुल सिलेबस नोट्स मिळतील, लेक्चर वाईज शॉर्ट नोट्स मिळतील, फ्री मॉक टेस्ट 50 अधिक मिळणार आहेत. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं फुल लेंथ मॉक टेस्ट आणि सेक्शन वाईज मॉक टेस्ट हे देणं खूप खूप महत्त्वाचं आहे आता शेवटच्या दिवसांमध्ये. त्यामुळे हे खूप महत्त्वाचे असणार आहे आणि ते तुम्हाला मिळेल आहे. सोबतच 2000+ MCQs फॉर प्रॅक्टिस हे सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने स्टडी मटेरियल असणार आहे. त्यामुळे ही बॅच 2 मार्चपासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. आणि परत एकदा सांगते एडिट विंडो ही 26 फेब्रुवारीपासून 28 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. त्यामुळे त्याचा फायदा घ्या आणि तुमचं करेक्शन करून घ्या. थँक्यू.